त्यांना बिगर परवानगीचं त्यांना देऊ शकतात. आम्हाला का बिगर परवानगी असून मागून सुद्धा का नाही दिली? परवानगी मागून सुद्धा आम्हाला दिली नाही आणि त्यांना बिगर परवानगी त्यांना मोर्चा काढायला दिला. स्थानिक मराठी माणसांना ते हक्क आहे का नाही आहे? त्याला मुख्य जबाबदार मुख्यमंत्री आहे. तुम्ही काय सांगाल? हे चाललेलं आहे फार चुकीचं चाललेलं आहे. न्याय सगळ्यांना सारखा असावा. हा देश सार्वभौम देश आहे आणि सगळ्यांसाठी आहे. हा लहानापासून मोठ्यापर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांसाठी हा देश आहे. मग न्याय आमच्यासाठी वेगळा आणि त्यांच्यासाठी वेगळा असं का? आमची त्यांच्याशी काही दुश्मनी नाही आहे, आमचा त्यांच्या काही गोष्टी विरोधही नाही. पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. हे तो निषेध म्हणून आम्ही आलेलो आहोत. आम्ही कोणावरती अन्याय अत्याचार करायला आलेलो नाहीत. पण मराठी आम्ही या मातृभूमीत आहेत. इकडची आमची मायभाषा कुठची? मराठी. जी संत ज्ञानेश्वरांनी 800 वर्षापूर्वी आम्हाला शिकवलेली भाषा आहे, संत तुकारामांनी शिकवलेली आहे, ती भाषा आम्ही बोलतोय. आम्ही चुकीची भाषा बोलत नाही. आमच्या आईला आम्ही आईच बोलणार ना. पण आमच्या आईला जर शिवी कोणी दिली तर कोणालाही राग येईल. आम्ही तुमच्या आईला शिवी दिली का? तुमच्या मातृभाषेबद्दल काय बोललो का? बिलकुल बोललेलं नाहीत. पण एकमेकाबद्दल आदर ठेवणं ही आपल्या भारताची संस्कृती आहे, ही आपल्या धर्माची संस्कृती आहे. हा धर्म आपल्याला हे शिकवतोय की तुम्ही माणसावरती प्रेम करा, तुम्ही माणसामध्ये द्वेष करू नका. आम्ही तुमच्यावरती प्रेम करतो, तुम्ही आमच्यावरती प्रेम करा. पण नाही, तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये काहीतरी विचित्र घडवायचं आहे म्हणून चाललेलं आहे. आणि हे प्रत्येक मराठी माणसाला कळतंय, प्रत्येक मराठी माणूस समजून आहे. म्हणून आम्ही या सर्व राजमान्य राजेश्री जे कोणी असतील त्यांना विनंती करतोय की तुम्ही हा मोर्चा काढलाय. आम्ही तर तुमचं एकदम शांतपणे केलेलं आहे, तरी पण तुम्ही आम्हाला धरपकड करताय. याचा अर्थ काय होतो? महाराष्ट्र नाहीये, महाराष्ट्र हा परप्रांतीयांचा आहे. समजलं का? बीजेपीचं धोरण काय फूट पाडा, समजलं का? आम्ही मराठी माणसं हक्कासाठी लढतोय आणि त्यासाठी हे लोक आम्हाला विरोध करतायत आणि परप्रांतीयांना पाठिंबा देत आहेत. मारामारी झालं पाहिजे, काय झालं पाहिजे? कायच नाही, मारामारी काय नाही, शांतप्रमाणे आपलं चाललंय. तो सगळ्यांना उचलून टाकायचं ऑटोमॅटिक. हे काय जबरदस्ती आहे? मग महाराष्ट्राने राहायचा हक्क नाही का? इथे हक्क आहे ना महाराष्ट्राने जाणार कुठे मग? बंद होती. एवढा महाराष्ट्र एवढा छोटा आहे का? लय मोठा महाराष्ट्र. किती जणाला पकडणार आहे तुम्ही लोक? किती जणाला पकडणार आहे? गाड्या कमी पडतात. आम्ही शांततेमध्ये आलेलो, आम्ही एक मराठी प्रेमी आहोत, शांततेमध्ये आलेलो. आम्हाला भाषेसाठी आंदोलन करावं लागतं या महाराष्ट्रामध्ये. त्यांचा जेवढा मोर्चा होता त्यांचा, तेव्हा पोलिसांचा एवढा का बंदोबस्त नव्हता? आणि आज आमच्या मोर्चाला एवढे आणि शांततेत आम्ही करतोय. हे सगळं यांनीच केलंय. भेदभाव का करतात असे की आम्ही शांततेने उभे आहोत, कुठचीही आम्ही इजा केलेली नाही. आम्ही काय आहे मोर्चामध्ये मराठी म्हणून एकजूट होऊ शकत नाही का, हे बोलतोय. आम्हाला कळत नाहीये ही तुमची जी मीरा रोड आहे, आमचा जी मीरा रोड आहे हे मुंबई महाराष्ट्रात आहे का महाराष्ट्राच्या बाहेर आहे? म्हणजे आज आम्हाला ह्या मीरा रोडमध्ये कैदी बनवून ठेवलं जातंय. हे योग्य आहे का? म्हणजे त्यांना हा मोर्चा फेल करून दाखवायचा आहे, असं नाही होत. आणि पूर्ण मोर्चा जो होता, मराठी एकीकरण समिती असेल, मनसे असेल, विविध पक्षांनी घोषित केला होता. पण मोर्चामध्ये सामील होणारे सर्व पक्षातील लोक होती. सर्व पक्षातील आज इथे आलेला, एक मिनिट, आज इथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा मराठी म्हणून आलेला आहे. इथे आलेला झेंडा दिसतो, पक्षाचा झेंडा नाही, मराठी माणसासाठी आहे. मराठी माणूस रस्त्यावर उतरला यांच्या त्रासामुळे. मराठी बोला तुम्ही, मराठी बोला, मराठी बोला तुम्ही, मराठी बोला, मराठी बोला तुम्ही, मराठी बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. मुंबई आमच्या हक्काची, मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. हे सगळे मराठी सामान्य चेहरे दिसतात आणि त्यांचं म्हणणं आपण पोहोचवतोय. ताई, पुन्हा तोच प्रश्न, ज्या पद्धतीनं मोर्चा इथं न्यूजला होता, तो मोर्चा होऊ दिला गेला नाही. नक्कीच होऊन दिला गेला नाही. त्यांना भीती वाटते आणि मला एकच म्हणायचं आहे, जर हा सर्वसामान्य तुम्ही सगळे मीरा रोडच्या आहात,
आम्ही सगळीकडून आलेलो आहोत. आम्ही पूर्ण मुंबईतून महाराष्ट्रातून आलेलो आहोत. आम्ही इकडचे नाही आहोत. आम्ही पण बरं, इथले आमदार जे भाजपचे ते असं म्हणतायत की आजचा मोर्चा जे मराठी लोक काढणार होती, जे पक्ष काढणार होते, त्यांचा हेतू चुकीचा होता. म्हणजे कुठेतरी मराठी जो मोर्चा होता त्याचा हेतू चुकीचा असं म्हणतायत. आजचा हा मोर्चा हा पक्षाचा नाही आहे, हा मराठी माणसांचा मोर्चा आहे. चुकीचा बघितला तुम्ही मोर्चा इथे कुठे तुम्ही बघितला तुमचा आतंक चालू नरेंद्र नाही, इथले भाजपचे आमदार म्हणतायत. आमदार काही बोलतात हो. आमच्या लोकांचा विचार करतच नाहीये ती लोक. हेतू चुकीचा होता ना, मग इथे काय चुकीचं घडलंय का? सकाळपासून एवढं बंदी करताय. बीजेपीचे आमदार उतरले इथे यांना सपोर्ट करायला, तेव्हा पोलीस गेले कुठं होते? त्यांना परवानगी होती का? आमचा मोर्चा असाच यशस्वी झालेला आहे. सरकार घाबरलेली आहे, त्यामुळे आमचा मोर्चा यशस्वी आहे. बरं, हे सगळं इथेच थांबणार आहे का याच्या पुढे देखील असं सुरू आहे? हे बघा, जर या लोकांनी थंड घेतलं तर थंड होणार, नाहीतर त्यांना जे काय मराठी माणूस आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आम्ही, समजलं? मग ते काय व्हायचंय ना ते पुढे बघा. सत्तेमध्ये जे पॉवर आहे ते वापरतात ते लोक आणि आमच्या मराठी माणसावर लागतात. त्यांना महाराष्ट्रामध्ये मराठी निशिकांत दुबे म्हणतायत भाजपचे खासदार. आज महाराष्ट्रामध्ये येतो देवासाठी, मग त्यांना लोकांना आम्ही डुबून मारू नाही मारू शकत. आज आमचा महाराष्ट्र तिकडे गेला, तो बोलतोय मी डुबून मारीन. हे कसला शब्द? आणि तूच येतो आमच्या इथे कमवायला, सर्व करायला, पोट भरायला, आणि आम्हाला सांगतो आमच्या इथं पोट भरायला येतात आणि तेच आमच्यावर दादागिरी करतात. हे आम्ही खपून घेणार नाही. काय बोलतो, आम्हाला भाषेचा विरोध नाही. काही भाजपचे खासदार आहेत निशिकांत दुबे, ते म्हणतायत की तुम्ही इथे राहून दादागिरी करताय, तुम्ही उत्तर प्रदेश बिहारमध्ये येऊन दाखवा, तुम्हाला आपटून मारू. ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहता महाराष्ट्रात त्यांना आम्ही काय आमंत्रण दिलंय का तुम्ही बिहारहून आणि बाहेरून या इथे महाराष्ट्रात? निशिकांत दुबेला सांगा की तुझी माणसं जे युपी बिहार वाले ते सर्व घेऊन जा आजच्या आज. आम्हाला काही फरक नाही पडत त्यांच्याकडे. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले सर्वात जास्त. त्यांना मारणार आम्ही असं बसणार काय? आम्ही एक मारत आणि दोन मारू एवढी ताकद आमच्यामध्ये. पण ते आमच्या महाराष्ट्रात आलेले आहेत, ते आम्हाला बोलवतात आपण मारण्यासाठी, पण ते येत नाहीये. सकाळपासून आम्हाला गाड्यांमधनं भरून घेऊन जात आहेत, पण तरीही हा मराठी माणूस फक्त आंदोलन करण्या इतपतच राहिलेला आहे. कुठेही हिंसक कृती झालेली नाही. मामा, काय सांगाल? तुम्ही सकाळपासून इथे दिसताय, आंदोलन कशा रीतीने झालंय? आम्ही सगळे इथे सकाळपासून आहे इथे. हे आता सर्व पोलिसांनी सगळं दाबून ठेवलेलं आहे. आम्ही मराठी लोकांना बाजूला हटवून टाकतो, बोलायला बी देत नाही. तर आम्ही तरी काय करणार? भाजपचे खासदार नरेंद्र मेहता बोलतायत की तुमचा जो मोर्चा त्या मोर्चाचा हेतू चुकीचा होता. मी इथं तमाम जनतेला सांगतो, ऍक्च्युली हेतू कोणाचा चुकीचा होता आणि कोणाचा चुकीचा नाही हे त्यांना कळायला पाहिजे. आम्ही निवेदन कायदेशीर दिले असताना आज आमच्याच महाराष्ट्रामध्ये आमची जर ही परिस्थिती असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे? आमच्या नंतरची पिढीचं कसं अस्तित्व असणार? म्हणून आज आमच्या हक्काचा, आमचा कुणाच्या भाषेवरती विरोध नाही, ती पण आम्ही आमची समजतो. पण मुद्दा होता की मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही. इथे कुणाची आरेरावी चालणार नाही. आलाय, धंदा करताय, व्यवस्थित बोला. जर तुम्ही आरेरावी केली तर आरेरावीचा जबाब हा कानफाडीतच बसणार. नाही येत ना. जय महाराष्ट्र. हे सांगू अहो, हिंदी का नाही येत? आज 20 वर्ष राहत आहेत, 25 वर्ष त्यांच्या 4 रूम आहेत. का ना मराठी येऊ शकत? तुम्ही सांगा. तुम्हाला पण मराठी येते ना, मला पण मराठी येते. आमच्या राज साहेबांनी बोलले म्हणजे गलत नाही केली. जाणीवपूर्वक केलं जातं का सगळे? जाणीवपूर्वकच केलंय. जर त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं की मोर्चा काढू नका, आणि तरी पण त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मोर्चा काढला, आणि आम्ही आज मोर्चा काढलाय तर त्यांना लगेच तिथे प्रॉब्लेम झाला. आता त्यांनी पण, आम्ही पण त्यावेळेला रात्री सांगितलं होतं. आमचे अविनाश जाधव जे आहेत आमचे नेते, त्यांच्याशी सेटलमेंट झाली, त्यांचं ते म्हणाले की आम्ही मोर्चा बिर्चा काय काढणार नाही. हा प्रॉब्लेम. हे गोष्ट अविनाश जाधवांनी पण बोललेलं आहे. काय नाही, मी संमत करतो, सर्वांनी संमत करतो. ज्या माणसाला मारलीन ना त्यांनी पण उलटा बोलला म्हणून मारलीन ना लोकांनी. म्हणजे मराठी माणसाला लाताने तोडवलं, तेव्हा कुठे गेले होते हे लोक? त्यावेळेस होते काय? तेव्हा ना. इथे बघा, ही गाडी जी आहे ती
ही संतांची आणि शिवरांची भूमी आणि या भूमीमध्ये आमच्याच मराठी माणसाला जर राहता येत नसेल तर आम्ही करायचं काय? कुणी करायचं? ही यांच्या बापाची जागा आहे का? हा, आमच्या संतांनी आमच्या सुरांनी महाराष्ट्र राखून ठेवलेले आणि आज तुम्ही येऊन या. तुम्ही पुढे तुम्ही कुठून आलाय? भाईंदर तुम्ही इथलेच आहात? भाईंदरचं वातावरण पूर्णपणे चिघळलंय. काय कारण आहे? बोला तुम्हाला. काय आज मराठी माणसाला एवढं खंत वाटते. आज सगळं आपण मराठी असून असं नाही परप्रांतीय येतात, धंदे करतात, सर्व करतात. आज मी आगरी माणूस असून आमच्या जमिनी विकल्याच्या नंतर आज आम्हाला एवढं वाईट वाटतंय का लोकांनी धंदा करावा, पण मराठी माणसाला पण समजून घेतलं पाहिजे. आज सगळेच मराठी आहेत बघायला गेलं तर धंदा हिसाबाने करतात आणि आपण शिवाजी महाराज मावळे आहेत त्या हिशोबाने मराठीला एक ताकद यावी आणि सच्चाईने चालावी. राजकारणाच्या जागी ठेवावं. मराठी माणसाचे एक जागे व्हा बस मराठीने बस. जय भवानी. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी सांगतो की पोलिसांनी जसं आज मराठी माणसावरती दडपपणा घालताय, त्या दिवशी यांनी गुजराती मारवाडी लोकांनी मोर्चा काढला, ते लोक त्यांनी विना परवानगी मोर्चा काढला. त्यांना त्या टायमाला असं का अडवलं? तुमच्या या मोर्चाचा हा आजचा शेवट दिवस होता. नाही, आम्ही आज सुरुवात केलेली आणि आम्ही ऐका इथं सुरुवात आहे आणि मराठी मोर्चा करूच दिला नाही ना. मोर्चा तुम्ही बॅग घेऊन चालला, कुठे चाललाय? मी आता कामावर चाललेलो आहे. येताना मला आपल्या मराठीसाठी या पद्धतीने करू लागलेलं आहे. अनेक जे मराठी प्रेमी आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अनेक मराठी प्रेमींना पोलिसांनी दडपशाही करून व्हॅनमध्ये कोंबून नेलेलं आहे. पण आपल्याबरोबर काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, ही दडपशाही काय वाटतं तुम्हाला? हे चुकीचं आहे ना. आम्ही काय शांततेमध्ये जात होतो ना. लाठी म्हणजे पकडून न्यायची काही गरजच नाहीये ना. हे मराठी माणसाचं सगळं याचा प्रश्न आहे, तर तुम्ही पकडायचं नाही होतं आणि मोर्चा म्हणजे काही शांतपणे घेऊन जात होतो. तुम्हाला काय वाटतं, हा जो मोर्चा आहे तो कोणाच्या तरी दबावाखाली दाबला जातोय? दबावच खाली आहे ना, म्हणून तर दबावच आहे सगळा ना. दबाव त्याच्यामुळे ते पकडतायत ना. काय काय सांगाल तुम्ही? हे सगळं केलं ना, दबावाखाली केलं. हे वरचे जे आहेत ना, चमचे वरचे, त्यांनी केलेलं आहे हे सगळं. आणि हे मराठी माणसासाठी दाबतायत ना, कारण हे मराठी माणसाने आता शाणे व्हा. नाही आज शाणे झालात ना तर कधीच आयुष्यात मध्ये कधीच शाणे नाही होणार. आणि ह्याच्या पुढे हे आज आपल्याला का दाबतायत? कारण मराठी माणूस पुढे जाऊ नये म्हणून. आणि आज मराठी माणूस नाही पुढे गेला तर कधीच मराठी माणूस पुढे नाही जाणार. कारण आता वोटिंग देताना ना सगळ्यांनी विचार करून वोटिंग द्या. आणि वोटिंग देताना फक्त एवढंच असं वोटिंग द्या की जो शेतकरी असेल त्याला वोटिंग द्या, नाही तर कोणाला वोटिंग देऊ नका. कोणता बी नसू दे कोण, एवढ्याला वोटिंग नाही द्यायचं. आज कोणी तिकीट आज किती वर्ष झाले? 2-3 वोटिंग झाले ना. किती वर्ष झाले? त्या वोटिंग मध्ये केलं ना सगळ्यांनी, आणलं ना सगळ्यांनी मराठी लोकांनी वरती. त्यांना वरती आणल्यानंतर आज आम्हाला तापतात का हे लोक? का म्हणून? का आम्ही मराठी माणसं आहेत म्हणून? आज मराठी माणसाला खाया पियाला देत नाहीत का? आम्ही मराठी माणसं जगायचं नाही काय? आज नाही त्यांनी मोदीजी मराठी माणसाला नाही समजलं तर कधी समजणार नाही. कारण तुझ्या भावना आम्ही कधी समजून घेणार नाही. कारण आज मराठी माणूस खूप रडतोय. कारण असं रडतोय पण कोणाला दाखवत नाहीये का? तुम्ही आज आम्हाला सगळे दाबताय. हे सहन करून घेणार नाही, कधीच सहन करून घेणार नाही. हे सहनशक्तीच्या पलीकडे भरपूर पलीकडे. हे आज नाही थांबलं ना तर शहाणी माणसं नाही कधीच मराठी माणसं ओढत येणार. आज मराठी माणसाने शहाणं व्हायला पाहिजे. आज मी कोणाच्या ह्याच्यामधून नाही आलीये, मी मराठी माणसासाठी आलीये. मी कधीच कोणाच्या ह्याच्यामध्ये नाही पडत. मी कोणाच्या कधी ह्याच्यामध्ये नाही पडत. मी मराठी माणसासाठी आली. का मी मला छत्रपती शिवाजी आपले जे होते एवढे पूर्वी हे झालं मोठे, त्याच्यामध्ये 170 की 60 जण आज आम्हाला सगळ्यांना पाहिजे. आज नाही बळी भेटला ना की आम्ही कधीच वरती येणार. हे लक्षात ठेवा. मीडियामध्ये जे बैला असेल, जेंट असेल की मुलं असतील, आज लहान लहान मुलांनी पण लक्षात ठेवा की आज तुम्ही उठलात नाही जाग्यावरून तर कधी तुम्ही मराठी माणसाला आपल्याला जागायला देणार नाही. हे लोक कधीच नाही देणार. आज आपल्याला जागा व्हायला पाहिजे. अन्यथा आपल्याला मराठी लोकांना खूप दाबलं जातं. मराठी लोकांचा आवाज दाबला जातो. मारवाडी लोकांनी मोर्चा काढला तेव्हा कोणी काहीच नाही बोललं आणि आता आमच्या मोर्चाला बंदी का? ह्याच एका प्रश्नाचं उत्तर द्या.
आता पोलिसांनी आम्हाला का पकडून न्यावं? आता आमच्यावरच पोलीस काय कारवाई करतात तुम्हाला काय वाटतं काय झालंय? काय नाही, मराठी माणसांनी जागा व्हावं आता सगळ्यांनी, बाकी काही नाहीये. हा, सगळ्यांनी जागाच जायला पाहिजे. आम्हाला पकडून आतमध्ये टाकतायत ना, आणि त्या दिवशी एवढं चाललेलं तर त्यांना काहीच नाही केलं. आम्हाला आता डायरेक्ट आतमध्ये पकडून टाकतायत. मग आता आणि फक्त घाबरवतायत, बाकी काही नाहीये. बाकी आम्हाला कोणताच पक्ष नाही. आम्ही एक मराठा म्हणून आम्ही पुढे आलेलो आहोत. बाकी आम्हाला काय नाही. आम्ही एक साधी गृहिणी आहोत घरातल्या, पण आम्हाला मराठी माणसाबद्दल किंवा मराठी याच्याबद्दल काय वाटतं म्हणून आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही मराठीसाठी आलो, कोणत्याही पक्षासाठी आलेलो नाही असं या महिलांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल? आजचं जे आंदोलन आहे या ठिकाणी पोलीस पकडून नेतात, भीती वाटत नाही का? आम्हाला नाही भीती वाटत. भीती त्यांना वाटते, आम्हाला नाही वाटत. आणि हे सगळं त्यांचं राजकारण आहे. आम्हाला भीती नाही वाटत. हे जे घाबरतात ना त्यांना भीती वाटते. आणि हे बस ना, मला असं वाटते आज महानगरपालिकाची बस ना पॅसेंजर साठी नाहीये, आमच्यासाठी. विचार करा आमचा डिमांड केवढा आहे. आणि खरं सांगू का, मी स्वतःच मराठी नाही, मी वड्राची आहे, पण मला अभिमान आहे की मी महाराष्ट्रात राहते. आणि जेव्हापर्यंत राहीन मी इकडचं खाते इकडे राहते, जेव्हापर्यंत राहीन मी इथे इमानदार करणार आहे. आणि मला असं वाटतं ना, ज्यांना नाही राहायचं ते जाऊ शकतात. आमचं महाराष्ट्र कोणासाठीच खाली नाही पडलंय, आरामात जाऊ शकतात. कारण की ना, ते लोक गेले ना तर त्यांच्या राजस्थानमध्ये चालणार नाही, त्यांच्या गुजरातमध्ये चालणार नाही व्यापार. हा व्यापार फक्त महाराष्ट्र आणि मुंबईची माणसं देतात आहे. आमची इच्छा, आम्ही असं काय मागितलं त्यांच्याकडून? काय मागितलं? हा, अरे आमचं पोट डबल भरेल. आणि दुसरी गोष्ट, आम्ही काय मागितलंय?